नमस्कार. मी मुख्य संपादक सुभाष मस्के, पैठण न्यूज ऑनलाईन. आज आपण अशा मुख्य प्रकरणाला येत आहे. त्या अगोदर आपण FIR बघा. हा FIR आहे अंबड पोलीस स्टेशनचा. आता या अगोदर आपण वरिष्ठाला विनंती करू काय प्रकार आहे. सध्या जालना पोलीस अधीक्षकपदी अजय कुमार बलसा साहेब सध्या SP म्हणून कार्याला पदावर उपस्थित आहेत. त्यानंतर गोंदी पोलीस स्टेशनला PI म्हणून अविनाश खेडकर गोंदी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून उपस्थित आहेत. जालना जिल्हाधिकारी श्रीमती आसमा मित्तन या कलेक्टरपदी रुजू आहेत. आणि अंबड पोलीस स्टेशनला सध्या PI म्हणून संतोष घोडगे साहेब उपलब्ध आहेत. विषय सांगायचा म्हणलं म्हणजे हे गंभीर मॅटर आहे. या मॅटरमध्ये असा प्रकार आहे की यामध्ये आपल्याला जी माहिती दिली ती माहिती आपला आलमगावहून प्राप्त झाली. अंबड तालुक्यातील आलमगाव येथे सख्खा भाऊ पक्का वैरी असं मला काही हरकत नाही. सख्या भावाने स्वतःच्या सख्या भावाला औषध पाजून जीव मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रकरणाचा हा FIR आहे. आता याचं वास्तव सांगतो पुढे काय झालंय. याच्यावर भारतीय दंड संहिताच्या कलमा पडलेल्या आहेत. BNS 2023 123 115 (2) 357 351 2 300 (5) अशा गंभीर कलमा आहेत. विशेष असा आहे की सख्या भावाला औषध पाजून FIR दाखल झाल्यानंतर पोलीस स्टेशनला आरोपी सापडत नव्हता. आता तो कसा सापडत नव्हता, का सापडत नव्हता. 4 आरोपी या प्रकरणात होते. 2च्या जामीन झाल्या. 2 आरोपी फरार झाले होते. जवळपास 20 दिवसाचा काळ लोटला गेला होता. या प्रकारची माहिती आपल्याला संबंधित पीडिताने दिली. त्यावरून आपण शहानिशा केली. FIR शहानिशा करून आपण चौकशी करून त्याची दिनांक 30 डिसेंबर रोजी बातमी प्रकाशित केली आपल्या चॅनलला. तर आपल्या चॅनलला बातमी प्रकाशित झाल्यानंतर आरोपी स्वतःहून परवा पोलीस स्टेशनला हजर झाले. काल त्यांना अंबड कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. यावरून आता सविस्तर सांगतो पुढे काय झाले. हा जो मेन आरोपी आहे किसन लक्ष्मण आरगडे, एक मिनिट. तर या विषयी असा प्रकार झाला की 2 आरोपीची जामीन झाली आणि 2 आरोपी फरार झाले. परंतु 2 आरोपी फरार जे झाले, आता आपण तर ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही कारण पोलिसाला तेवढंच काम नसतंय. परंतु जो आरोपी 17 दिवस फरार होता तो आरोपी गोंदी पोलीस हद्दीमध्ये स्वतः मेवण्याच्या घरी वास्तव्याला होता. आणि मेवणा म्हणलं म्हणजे त्यांची सासरवाडी होती बनगाव आरोपीची. त्याच्या मेवण्यात नाव संजय नारायण शिंदे. त्यानंतर हा इथं वास्तव्याला आला आणि संजय नारायण शिंदेनी याला हे सर्व प्रकरण माहीत असताना, आरोपी असताना माहीत असताना यांनी त्याला 17 दिवस सांभाळलं. दिवसभर इकडे तिकडे फिरायचा, संध्याकाळी घरी यायचा. मग मला सांगा तुम्ही, गोंदी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर बनगाव आहे. मग गोंदी पोलीस स्टेशन हे प्रकार माहीत नव्हता का? अंबडवाला माहिती नव्हती का? आरोपी 17 दिवस रोज बनगावमध्ये जाऊन येऊन करत होता. परंतु अद्यापर्यंत आरोपी बनगाववाल्याला, सरपंचाला माहित नाही, पोलीस पाटलाला माहित नाही गावामध्ये. असं होऊ शकत नाही. गोंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आरोपी 7 दिवस वास्तव्याला होता.
ज्यावेळेस मी बातमी प्रकाशित केली त्यावेळेस त्यांना घाम फुटला आणि त्यांनी आरोपी पकडण्याचा प्रयत्न केला आणि आरोपीला सांगितलं तू शरण ये, आता पर्याय नाही. आरोपी शरण आला, काल कोर्टात हजर केले. असा प्रकार चालू आहे. आणि या बाबतीवरून जी घटना घडली यावरून जो मुख्य आरोपीचा मेहुणा आहे संजय नारायण शिंदे, राहणार बनगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना, यांनी त्याला 17 दिवस सहकार्य केलं आरोपी असताना. मग आता आम्हाला सांगा, आरोपीला सहकार्य करणं कलमात नाही सांगू शकत आता, कारण एवढं जास्त लंबा होणार. आरोपीला सहकार्य करणं ह्या कलमात पोलिसांना माहीतच आहेत. मग आता आरोपीला सहकार्य केल्यामुळे अंबड पोलीस स्टेशन संजय नारायण शिंदेवर त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल करेल का, हा प्रश्न मोठा आहे. मग ही डोळे झाकपाना पोलिसांनी का केला, याला कोणा सपोर्ट होता? पोलीस या आरोपीला का पकडत नव्हते? 2 लाख कसं पकडलं? असं बरंचसं आता याच्यामध्ये या प्रकारचं उकल होणार आहे. आणि यावरून संजय नारायण शिंदे याची तर मला तर हिंमत नाही फोन करायला, परंतु माझ्या नातेवाईकाला त्रास देऊ राहिला. तुम्हीच मामाला माहिती दिली, कारण माझे नातेवाईक, माझी बहीण पिंपरखेडला आहे. पिंपरखेडला असल्यामुळे हा त्यांना त्रास देऊ राहिलाय संजय नारायण शिंदे. त्यांना अनेक प्रकारे शिवाय देतोय. सांगतो तुम्हीच तुमच्या मामाने माहिती दिली आणि तुमच्या मामानीच हा सारा कार केला. परंतु आम्ही कोणाच्या सांगण्या वागण्यावर बातम्या प्रकृत नाही, आम्ही सत्य माहिती समोर घेतो. हे माझ्याजवळ व्यापार आहे, अंबड पोलीस स्टेशन व्यापार आहे, प्रत्यक्ष मला व्यापार आहे, आलमगावला जाऊन आणला मी. हो, यावरून आम्ही शहानिशा करून याची बातमी प्रकट केली होती. परंतु संजय नारायण शिंदे हा या अगोदर सुद्धा याच्यावर असे गंभीर गुन्हे होते, परंतु पोलीस याला सपोर्ट करतात. 2013 साली यांनी अल्पविवाह केला होता, हा फोस्कोमध्ये सापडत होता. संजय नारायण शिंदे 19/10/2013 रोजी फॉस्को गुन्ह्यामध्ये सापडला होता. परंतु संबंधित पोलीस स्टेशननी आणि जवळपास वशिला लावून, त्यात बरेचसे लोक नाव समोर येतात, परंतु आपलं कोण नाव घ्यायचं नाहीये. गोंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घनसावंगी चौकीवर नेऊसनी तोडीपाणी करून कलमा कमी करण्यात आल्या होत्या. असा गंभीर प्रकार बनला होता आणि फोस्कोची कलम करून त्याला 498 मध्ये 194 मध्ये घातलं होतं. त्यामुळे तो आरोपी कोर्टात सुटायला सबळ पुरावा लागला नाही, त्यामुळे आरोपी कोर्टात सुटला गेला. परंतु संजय नारायण शिंदेने वयाच्या 16 वर्षीय मुलीसंग, ज्या मुलीचं वय अल्पवयीन असताना 16 वर्ष होतं, तिच्या संघ विवाह केला. याचं वय 32 वर्ष होतं. हा फोस्कोमध्ये गुन्ह्यामध्ये सापडत होता. परंतु त्या टायमाचे तत्कालीन जमातदार तिथले सोळुंके साहेब होते. त्या सोळुंके साहेबांनी यांनी हाताखाली घेऊन कलमा कमी केल्या आणि आरोपी कोर्टातून सुटला, निर्दोष सुटला. त्यानंतर संजय नारायण शिंदे एका गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा सापडला होता पोलीस स्टेशनला. आजपर्यंत त्याच्यावरती केस चालू आहे. तसे आपल्याकडे आपल्या हाती काही पुरावे सुद्धा लागले आहे. परंतु मला एकच म्हणायचं आहे की गोंदी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतर असताना आरोपी आज 17 दिवस लपून कसा बसला होता हे पोलिसांना माहित नव्हतं का? मग पोलीस स्टेशनला फोन कोण करत होतं? आरोपी फरार करायला कोणी साथ दिली होती? असा प्रकार सध्या जालना जिल्ह्यामध्ये चालू आहे. त्यामुळं माझी जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसाहेब यांना विनंती आहे, या प्रकारची सखोल चौकशी करून आरोपीला सहकार्य करणे. या प्रकरणी संजय नारायण शिंदे ज्या लोकांनी त्यात सपोर्ट केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, जेणेकरून आरोपीला सपोर्ट केल्यामुळे आरोपी हा स्वतः माझ्या बातमीमुळे सापडला गेला पोलीसवाला. त्यामुळे आरोपी सध्या धमक्या, आरोपीचा मी होणार सध्या धमक्या देऊ राहिला नातेवाईकाला. या व्यतिरिक्त संजय नारायण शिंदेने जर माझ्या मेवण्याला, माझ्या भाषाला, बहिणीला जर फोन केला आणि जर मला फोन आला की संजय नारायण शिंदे हा धमक्या देऊ राहिला, तर स्वतः मी त्याच्यावर स्थिती देऊन गुन्हा दाखल करीन. त्यामुळे विनंती करतो, संजय नारायण शिंदेने आता धमक्या देणे सोडून द्यावे. संजय नारायण शिंदेच्या अगोदर 2 गंभीर गुन्हे आहेत, परंतु पोलीस याला सपोर्ट करतात. आता ते पोलीस सपोर्ट करतात, त्यानंतर हा पैसे देतो का? काही याला राजकीय दबाव आहे? हे आता खूप मोठं प्रकरण आहे. हे तर ओपन होण्याचे एक दिवशी.
आतापर्यंत आम्ही 13 वर्षापर्यंत पाठपुरावा केला आहे. याला सपोर्ट करणारे, संजय नारायण शिंदेला सपोर्ट करणारे लोक काही पारुंडीमधून सुद्धा उपलब्ध आहेत. यामध्ये त्याला एका पोलिसवाला सपोर्ट आहे. संजय नारायण शिंदेला एका धमकी प्रकरणामध्ये एका पाचोडच्या पोलिसवाल्याने सपोर्ट केला आणि हा सपोर्ट केल्यामुळं हा आणखीन गंभीर गुन्हे घडू राहिला. या गंभीर गुन्ह्यामध्ये एखाद्या वेळेस जर काही बरी वाईट घटना घडली तर याला पोलीस अधीक्षक जबाबदार राहील का? या अगोदर संजय नारायण शिंदेनी पारुंडी येथे राहत असताना शंकर लक्ष्मण थोरे, पवन बबनराव लांडे यांना हाताखाली धरून सुद्धा मला गाडी खाली घालायचा प्रयत्न केला होता. त्याची सुद्धा त्याच्यावर एफआयआर आहे. मग पोलीस याला सोडतात का? हा प्रश्न आहे. तरी माझी जालना पोलीस अधीक्षक विनंती आहे की या प्रकार सखोल तपास करून आरोपीला सहकार्य करणं, या प्रकरणी संजय नारायण शिंदे गुन्हा दाखल करावा ही विनंती.